पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नालेसफाईला सुरू झालेली आहे। पाहायला गेलं तर कळंबोली हा नेहमीच पाणी साचण्याचा हॉटस्पॉट पावसाळ्यामध्ये असतो। मात्र यंदा काही पाणी किंवा पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी न साचण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना केलेल्या आहे। पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी जे नालेसफा आहे त्याला सुरुवात पाहणी दौरा केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः महापौर आहेत। सर, खरं तर नालेसफाई सुरुवात केलेली आहे, नवीन काही पाहायला मिळेल, नवीन काही उपाययोजना आहेत यंदा? हो, नक्कीच. यंदा आपण नालेसफाई आणि स्वच्छता मोहीम या दोन्ही संकल्पना एकत्र राबवत आहोत। प्रभाग 17 पासून आपण त्याची सुरुवात झालेली आहे। आज इथे सभागृह नेते प्रकाशजी विनेदार हे सगळ्या 1 ते 20 प्रभागामध्ये मी आणि ते सगळे जाणार आहोत। आज उपमहापौर या इथे या कळंबोली शहरामध्ये आहेत। आमचे स्थायी समिती सभापती आहेत, बबनजी मुकादम, मोनिकाताई आहेत, रवी शेठ भगत आहेत, आज इथे सरस्वतीताई आलेले आहेत आणि हे सर्व लोकप्रतिनिधी, जागरूक लोकप्रतिनिधी या प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी होतील याची दक्षता आम्ही घेणार आहोत। कळंबोलीला आपलं खारघरला सुद्धा सगळे आमचे प्रवीण पाटील शहर अध्यक्षांपासून सगळे सहभागी होते। हे करण्याचा हेतूच आहे की नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर त्याचा फायदा हा नागरिकांना होणार आहे। शहर स्वच्छ दिसणार आहे, नालेसफाईचा इफेक्ट जाणवणार आहे आणि कळंबोली शहरात आपण नेहमी बघता की पूर परिस्थिती निर्माण होते, पण गेल्या वर्षीच्या बऱ्याचशा उपाययोजनांनी, पालिकेने केलेल्या उपाययोजनांनी पूर परिस्थिती कमी झालेली आहे। नवीन रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत, त्यामुळे यंदा नागरिकांना त्रास निश्चितच कमी होईल याची मला खात्री वाटते। काही सूचना दिलेल्या आहेत का? म्हणजे कारण कळंबोली हा नेहमीच हॉटस्पॉट आहे, म्हणजे पाणी साचण्याचं, त्या अनुषंगाने काही? नालेसफाईच्या बाबतीत मी खास करून सूचना प्रशासनाला असे दिलेले आहेत, ठेकेदाराला, की आपल्या ज्या काही मशिनरी आहेत आणि आपले जे काही कामगार नालेसफाईचे हे एकाच विभागामध्ये काम करतील। म्हणजे वेगवेगळ्या विखुरलेल्या परिस्थितीत काम केल्यामुळे काय होतं की त्याचा इफेक्ट जाणत नाही, त्याचा स्वच्छता नीट होत नाही। त्यामुळे आज हा जो नाला आहे हा मशिनरीद्वारे स्वच्छ होईल। त्याचबरोबर समोरचे सगळा परिसर, त्यातले जे छोट्या नाल्या असतील, गल्ल्या असतील, हे सगळ्याची नालेसफाई त्याच विभागामध्ये ते लेबर किंवा ते कामगार ते करणार आहेत। त्यामुळे निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा किंवा आधीच्या पेक्षा वेगळी परिस्थिती नागरिकांना बघायला मिळेल। काही डेडलाईन दिलेली आहे का? कधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे? हे लवकर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सांगतोय की हे जास्तीत जास्त लेबर एका विभागात काम केलं म्हणजे 4 दिवसाचं काम हे त्या विभागाचं एकच दिवसात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे। पावसाळा लवकर आहे, पण हे पहिल्या आठवड्याच्या आतच पहिला जो टप्पा आहे नालेसफाईचा तो पूर्णच झाला पाहिजे असं मी पालिका प्रशासनाला सांगितलं। शेवटचा प्रश्न की तुम्ही पाहणी करताय, एक महापौर म्हणून तुम्हाला काय अनुभव आतापर्यंत आलेला आहे? पाहणी करताना मुख्य म्हणजे मी आत्तापर्यंत बऱ्याच प्रभागाच्या आम्ही सगळ्यांनी मिळून पाहणी दौरा केलेला आहे। त्याच्यामध्ये नागरिकांचा संवाद होतोय आणि नागरिक मग त्यांच्या सूचना, त्यांच्या अपेक्षा आमच्याकडे व्यक्त करतात। त्यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अतिशय सुसंवाद निर्माण होतोय आणि त्याच्यातनं जे काही जनतेचे प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, ते ह्या मार्गे सुटू शकतील असं आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना निश्चितच याबाबत विश्वास वाटतो। नक्कीच पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तो पाहणी दौरा सुरू केलेला आहे, त्यामुळे नक्कीच यंदा कुठेतरी पाणी कोणत्याही प्रकारचं साचणार नसल्याचं आश्वासन हे महापौरांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, पनवेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।